हळदीला जास्त फुटवे लागण्यासाठी काय सोडावे। आता असे व्हिडिओ तुमच्या इंस्टाच्या रील मध्ये किंवा फेसबुकच्या रील मध्ये येतील। काही हुशार लोक सांगतील तुम्हाला की जास्त फुटवे निघण्यासाठी काहीतरी सोडायचं, तर तो विषय वेगळा। आता या प्लॉटला साधारणतः 53 दिवस झालेले आहे। कुठं मोठं आता एक एक दोन दोन फुटवांनी दिसायला सुरुवात झालेली आहे। वेगळं काही केलं नाही, 2 ड्रिचिंग केलेले आहे आणि 2 वेळा बेसल डोस दिलेला आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जास्त फुटवे निघणे हे तुमच्या कंदावरती डिपेंड राहते। म्हणून आपण सुरुवातीला सांगत असतो की बेण्याची निवड का बरं महत्वाची आहे। जेवढं चांगलं बेणं तेवढं जास्त फुटवे आपल्या हळदीला निघत असतात 60 दिवसानंतर। आता बरेच लोक सांगतात की फुटव्यासाठी हे सोडा ते सोडा, असं करा तसं करा, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं जेव्हा आपल्या हळदीला फुटवे निघतात त्या फुटव्याचं पोषण योग्य होण्यासाठी जे काही अन्नद्रव्य लागत असतात, ज्यामध्ये फॉस्फरस असो किंवा अमायनो ऍसिड असो, ते सोडणं आपल्या गरजेचं आहे। तुम्ही काही पण औषध सोडून तुमच्या फुटव्याची संख्या नाही वाढवू शकत, ते तर तुमच्या कंदावरती डिपेंड राहत असते। म्हणून तुम्हाला कोणी पण काही सांगत असेल की हे सोडल्यानं जास्त फुटवे निघत असतात, त्या गोष्टीवरती काही विश्वास करू नका। तुमच्या हळदीला तुम्ही काही न सोडता फुटवे निघणारच 60 दिवसानंतर, परंतु जो फुटवा निघला त्याचं जर का आपल्याला योग्य पोषण करायचं असेल त्यासाठी आपल्याला औषधी सोडायची आहे। त्यासाठी कोणती औषध सोडायची हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये सांगू। आता तुमच्या हळदीला फुटवे निघाले का किंवा फुटव्यासाठी तुम्ही कोणती औषध सोडली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।